सीडीआरच्या मुद्द्यामध्ये मला प्रश्न पडलाय, म्हणजे सीडीआर निघाले ही चांगली गोष्ट आहे, पण जेव्हा अंजली दमानिया म्हणतायत, अगदी घाईघाईने सांगतायत की हे सीडीआर आलेले आहेत, मुळात दमानियांकडे सीडीआर आले कसे? आम्ही दमानियांची माहिती आमच्याकडून पण आम्ही शेअर केली, पण आमच्या बॅक ऑफ द माइंड एक प्रश्न पुन्हा पुन्हा येतोय की दमानियांकडे सीडीआर कुठून आले? दमानिया म्हणतायत की तत्कालीन मुख्यमंत्री, शब्द वापरलाय त्यांनी, तत्कालीन मुख्यमंत्र्यांना 17 कॉल, त्याच्यातले इनकमिंग आणि आउटगोईंग असं बायफर्केशन आहे. तत्कालीन म्हणजे साधारणतः 1.5 वर्षांपूर्वी शिंदे मुख्यमंत्री होते. मग हे जे कॉल आहेत, या कॉलचं ड्युरेशन कधीच आहे? हे कॉल 1 महिन्यातले आहेत, 6 महिन्यातले आहेत, 1 वर्षातले आहेत की 1.5 वर्षातले आहेत? विशेष जेव्हा त्यांनी त्यांचं कॉल रेकॉर्डिंगचा तपशील सांगितलेला आहे, चांगली गोष्ट आहे की त्यांनी एकनाथ शिंदेचे किती कॉल आहेत ते सांगितलं, पण एकनाथ शिंदेच्या सोबतच ज्यांनी पहिल्यांदा याला पर्यटन दर्जा दिला, मार्च 2018 मध्ये क वर्गाचा पर्यटन दर्जा पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिला. त्या जयकुमार रावलांनी नंतर मंदिर सुशोभीकरणाला सुद्धा साधारण 1.5 कोटीचा निधी दिला. या जयकुमार रावलांचा एकही कॉल दमानियांना सापडलेला नाही का? प्रश्न पडतोय आम्हाला, कारण भाजपच्या एकाही माणसाचा कॉल नाहीये. हे भाई कुछ तो गडबडी हो रही है. त्यामुळे भाजपच्या एकाही नेत्याचा कॉल त्या खरातला झाला नाही का, हे एकदा जरा चेक झालं पाहिजे, त्याच्यावरती बोललं गेलं पाहिजे. आणि पुन्हा पुन्हा प्रश्न पडतोय की ह्या सगळे पुरावे, म्हणजे मी काही पुरावे मांडतेय, मध्येच पुण्यातल्या कोणीतरी एक बाई नीलम गोरेंबद्दलची काही तथ्य समोर आणतायत, दमानिया रोज नवी तथ्य आणतायत. जर सगळी तथ्य आम्ही आणतोय तर मला वाटतंय मग आमच्याच सगळ्यांची मिळून एक एसआयटी नेमली पाहिजे, कारण एसआयटी कडून तर काहीच तथ्य येत नाहीयेत पुढे. एसआयटी कडून जो तपासाचा वेग असायला पाहिजे तो वेगच येत नाहीये. एसआयटी कडून आम्ही कॉल रेकॉर्डची मागणी करत होतो की एसआयटीने सीडीआर काढावेत, एसआयटीने संपत्तीचे स्त्रोत तपासावेत. जर एसआयटी कडून कुठलाही तपासाला वेग येत नाही, ऑन फ्लोअर मुख्यमंत्र्यांनी सभागृहाच्या पटलावर रेकॉर्डवर सांगितलेलं होतं की शिवनिका ट्रस्टच्या आजी माजी सदस्यांची सगळी चौकशी केली जाणार आहे. अजूनही गमेला बोलावलं नाही. गमे कोण आहे? गमे नामकरण आवारेंची सख्खी लेक गमेच्या घरात दिलेली आहे. गमे संचालक आहे तिथे. नामकरण आवारे ज्याने हे सगळं एस्टॅब्लिश केलं, चौकशी नाही. पोफळे चौकशीला ताब्यात घेतलेलं नाही, फक्त लोंढेला ताब्यात घेतलाय, पण देशमुखला तसंच सोडलंय. सांगळेला सोडलेलं आहे, भांडेला सोडलेलं आहे, भांड्याची चौकशी केलेलीच नाहीये. भांड्याची प्रॉपर्टी किती, भांडे अचानक एसआरए मध्ये का गेला होता, भांडेला प्लेसमेंटवर एखाद्याला अतिरिक्त चार्ज 3 वर्षाचा असतो, भांडेला 5-6 वर्ष चार्ज कसा काय दिला, भांडे अचानक एसआरए मध्ये कसा गेला, भांडेला कलेक्टर पदापर्यंत पोहोचवणारा कोण, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री कोण होता, कोणाच्या रेकमेंडेशनवर होता, या गोष्टी पुढे चालल्या नाही. हे सगळं रॅकेट खराची संबंधित कसं, जगदंबा पतसंस्थेमध्ये निघालेली खाती, या खात्यामध्ये खरात नॉमिनी आहे, ही सगळी माहिती बाहेर येते. एसआयटी जाणीवपूर्वक बातमी लीक करते का? एसआयटी स्वतः अधिकृतरित्या बातम्या देणं टाळत आहे का? एसआयटी रिस्क घेणं टाळत आहे का? ज्या पद्धतीने पहिल्यांदा समन्स निघालं असं चाकणकरांच्या बद्दलच्या बातम्या आल्या, पण समन्स निघालं या बातम्या आल्यानंतर 3 दिवस चाकणकरांनी मौन बाळगलं. 3 दिवसानंतर चाकणकरांना अचानक कंठ फुटला. या मधल्या 3 दिवसांच्या काळात चाकणकरांनी काही यंत्रणा मॅनेज केल्यात का? चाकणकरांना आताच कंठ का फुटला? चाकणकर काय सांगू पाहतायत की यंत्रणा माझ्या हाताशी आहेत, एसआयटीला मी गुंडाळू शकते. चाकणकर एसआयटीचा अवमान करतायत का? चाकणकर सरकारची खिल्ली उडवतायत का? नेमकं काय? जे अंजली दमानियांबाबत तुम्ही म्हणताय, मात्र ते कॉल रेकॉर्ड्स किंवा कॉल डिटेल्स जे समोर आलेले आहेत, ती चिठ्ठीवर पेनाने लिहिलेले ते कॉल डिटेल्स आहेत, ते विश्वास ठेवण्यायोग्य आहेत का? आणि जर विश्वास ठेवण्यायोग्य असतील तर एखाद्या व्यक्तीचं कॉल डिटेल्स काढणं ते किती गंभीर असू शकतं? आणि त्याच्याही पेक्षा जर अंजली दमानियांना असं कोण कॉल डिटेल्स काढून देत असेल तर शिंदे गटाचे नेते म्हणतात की त्यांना पहिला अटक करावा. एक्झॅक्टली मी तेच म्हणते की अंजली दमानिया दर वेळेला ज्या माहिती सरकार खात्याच्या अतिशय गोपनीय असतात, काही वेबसाईट असतात, काही व्यावसायिक माहिती असते, काही सांपत्तिक स्त्रोत असतात, हे आम्ही म्हणजे माझ्यासारखा माणूस की ज्याच्याकडे एक चिकार नेटवर्क आहे,
तरी आम्ही सतत म्हणतोय की आम्हाला एसआयटीने सीडीआर द्यावी. आम्ही पोलिसांना कायदेशीर मागणी करतो. अगदी त्याच वेळेला जर दमानिया माहिती बाहेर काढत असतील तर दमानियांना माहिती पुरवतो कोण, दमानियाचे स्रोत कोण, दमानियांनी सांगितलं पाहिजे. कारण काय आहे की या कॉल रेकॉर्डची विश्वासार्हता तपासायची कशी. नो डाऊट चाकणकरांची चौकशी व्हावी असं आम्हाला नक्की वाटतं, पण चाकणकर एकट्याच आहेत आणि त्या एकट्याच टार्गेट आहेत असं अजिबात नाही. चाकणकरच्या सोबत गमे आहे, पोफळे आहे, नामकर नावारी आहे, काही प्रशासकीय अधिकारी आहेत. या सुद्धा लोकांची चौकशी झाली पाहिजे, त्यांची माहिती पुढे आली पाहिजे. नाशिक मधल्या एका अतिशय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची माहिती आम्ही एसआयटीला पोहोचवली, एसआयटीला इनपुट दिले, एसआयटीला सांगितलं तुम्ही यांचे सीडीआर तपासा. 2 वर्षापूर्वी यांचा काही कॉन्टॅक्ट झाला होता का, पुण्यातल्या एखाद्या महिलेसोबत कॉन्टॅक्ट झाला होता का, पुण्यातलं कुठलं तरी गुजर पाटील नावाचं एक इन्स्टा अकाउंट आहे, या इन्स्टा अकाउंटवर चाकणकर आणि हे सगळे लोक एकत्र दिसतात, कॉमन फ्रेंड दिसतात, खूप सारे कनेक्शन आहेत. या सगळ्या गोष्टी आम्ही एसआयटीला इनपुट दिल्या होत्या. एसआयटी बद्दल आम्ही 3 वेळा सकारात्मक आशावाद व्यक्त केलाय. मी स्वतः असं म्हटलं की एसआयटी बद्दल आत्ताच मला काही बोलायचं नाही, कारण एसआयटीला पुरेसा वेळ दिला पाहिजे, आपण जजमेंटल होता कामा नये. पण जेव्हा 17-18 तारखेला एसआयटीची नेमणूक झाली, 19 तारखेला 18 तारखेला पहाटे त्याची अटक आहे, 19ला गुढीपाडवा होता, 20 तारखेला संध्याकाळी चाकणकरचा आयोगाचा राजीनामा झालेला आहे. तिथून पुढे आतापर्यंत म्हणजे साधारणतः 18 ते 19 दिवस उलटलेले आहेत एसआयटीला तपास कार्य हातात घेऊन. अजूनही एसआयटी कडून काहीच बाहेर येत नाही, हे गंभीर आहे. मग हे सगळं लॉजिकल एंडला न्यायचं नाहीये का? ज्या अर्थी एसआयटी कडनं माहिती येत नाही, कारण एसआयटी कडनं माहिती आली तर ती व्हॅलिड असेल तेव्हा त्या माहितीला ग्राह्य धरून पुढे काही कारवाई करता येईल. माहिती एसआयटी कडनं येत नाही, माहिती दमानियांकडनं येते, याचा आम्ही अर्थ काय करायचा? याचा अर्थ असा आहे का की प्रकरण लॉजिकल एंडला न्यायचं नाहीये, फक्त काही लोक डॅमेज करायचे आहेत? कारण माझ्यासाठी पक्षीय राजकारणापेक्षा सुद्धा हे प्रकरण महाराष्ट्राच्या लेकीबाळींच्या अब्रूशी जी माणसं खेळलेली आहेत, या माणसांना गजाआड पाठवणं हे माझ्यासाठी जास्त गरजेचं आहे आणि त्यावर काम झालं पाहिजे. खरंच अनेक राजकीय लोकांच्या संपर्कात होता असं माहिती देखील समोर येते, पण एकनाथ शिंदे आणि रुपाली चाकणकर यांचेच कॉल डिटेल्स आहेत आणि त्यांचेच कॉल डिटेल्स हेतुपुरस्सर समोर आणले जात आहेत का? कारण की अनेक नेत्यांच्या, अनेक अधिकाऱ्यांच्या तो संपर्कात असणारे बोधूकरा. नाही, चाकण याच्यात काय माहितीये का, कल्प्रिट असणारी लोक किंवा सस्पेक्टेड असणारी लोक त्यांचे कॉल रेकॉर्ड येणं स्वाभाविक आहे, त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. चाकणकरांचे कॉल रेकॉर्ड येणं स्वाभाविक आहे, पण एकनाथ शिंदेच्या आधी केसरकरचे कॉल रेकॉर्ड पण आले पाहिजेत. ते केसरकरचे कॉल रेकॉर्ड आलेले नाहीत. ललित पोफळे जो आहे तो पोफळे सोबतचं किती वेळचं बोलणं, काय बोलणं हे आलेलं नाही. महत्वाचं म्हणजे तात्कालीन मुख्यमंत्री हा जो शब्द आहे, या शब्दावरून हे कॉल किती दिवसांचे आहे, म्हणजे 1.5 वर्ष, 2 वर्ष, 2.5 वर्ष, याचा कार्यकाळ किती आहे, तो जो एक्झॅक्ट पिरियड आहे, तो एक्झॅक्ट पिरियड अजूनही त्याच्यामधला डिफाईन झालेला नाहीये. हे फार महत्वाचं आहे आणि यावर एसआयटी अजूनही काही बोलत नाहीये. म्हणजे ही केस इतकी काय म्हणता येईल त्याला, इतक्या हलक्याने घेण्यासारखी केस आहे का, यावरती चर्चा नक्की झाली पाहिजे. कारण आपण नुसते बोलतोय आणि लॉजिकल एंडला प्रकरण जात नाही. ड्रगच्या प्रकरणातही मी वारंवार आवाज उठवत होते आणि वारंवार प्रत्येक अधिवेशनात मुख्यमंत्री महोदय म्हणतात की आम्ही याची पाळंमुळं खणून काढणार. अजूनही ते ड्रगची पाळंमुळं खणून काढू शकले नाही आणि या केसची पाळंमुळं त्यांना खणून काढायची आहेत का, की फक्त अशा माहिती बाहेर आणून फक्त लोक डॅमेज करायचे आहेत, काही कळत नाही आम्हाला. भाजपची 2 नावं सांगितलेली, चंद्रकांत पटेल, दुसरं आशिष शेलार, सर्वांना माहिती आहे सीएमच्या गटात नाहीयेत म्हणून यांचे नाव बाहेर काढले. बघा, हे फार चांगलं आहे. हे माझ्या आधी स्वतः पत्रकारांनी मान्य केलं, ही किती मोठी गोष्ट आहे की स्वतः जर पत्रकारच हे मान्य करतात की चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार हे दोघंही सीएमच्या गटातले लोक नाही, सीएमच्या लॉबीतले नाही, सीएमच्या विरोधी लॉबीतले आहेत आणि म्हणून त्यांचे कॉल रेकॉर्ड बाहेर येत आहेत. हे पत्रकारांकडून येणं हे अजून जास्त बोलकं आहे असं मला वाटतं. नरेश अरोरा दादा गेल्यानंतर नरेश अरोराचं ते कॉन्ट्रॅक्ट हटवलं गेलं, त्याची 2 कारणं समोर येतात. एक तर दादा गेल्यानंतर ते परवडत नव्हतं, दुसरं नरेश अरोराने पक्षाची रणनीती आणि माहिती इतरांना दिल्याचं देखील आता समोर येतं किंवा आरोप होतात.
हे शक्य आहे की नरेश अरोरा सारखा माणूस होस्टाईल होऊ शकतो किंवा ती माहिती तो बाहेर पाठवू शकतो. काय खरं काय खोटं त्या पक्षाला जास्त माहिती असेल. मात्र सध्या ज्या पद्धतीने हे सगळं चित्र चाललंय ते बघता मला जी एक गोष्ट जाणवते की ज्या पद्धतीने भाजपा सगळ्याच पक्षातल्या लोकांशी खेळत आहे हे गंभीर आहे. सगळ्या पक्षाच्या लोकांना डॅमेज करायचं, सगळ्या पक्षांना एका अर्थाने अडचणीत आणायचं आणि आम्हीच कसे एकटे हुशार आहोत किंवा आम्हीच कसे धुतल्या तांदळाचे आहोत हे दाखवणं हे तितकंच गंभीर आहे.